अमरावती शहरातील ढासळलेल्या वाहतूक व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। वाढती वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहन चालक आणि अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं पोलीस आयुक्तांची भेट घेत सविस्तर चर्चा केली। अमरावती शहरातील वाहतूक कोंडी आणि बेशिस्त वाहतुकीच्या समस्यांवर उपाययोजना करण्याच्या मागण्यांसाठी माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं पोलीस आयुक्त राकेश ओला यांची भेट घेतली। या शिष्टमंडळात प्रसार माध्यम प्रतिनिधी, डॉक्टर, व्यापारी आणि विधिज्ञ यांचा समावेश होता। शहरातील प्रमुख चौकांमध्ये ट्रॅफिक पोलिसांचा अभाव, सिग्नल तोडणारे वाहन चालक, ट्रिपल सीट वाहनं, लेन कटिंग आणि अतिक्रमणामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाल्याचा आरोप करण्यात आला। कटोरा नाका, जयस्तंभ चौक, अंबादेवी चौक, प्रभात चौक आणि जवाहर रोड या भागांमध्ये सतत वाहतूक कोंडी होत असल्याचं शिष्टमंडळानं निदर्शनास आणून दिलं। वाहतूक पोलिसांनी चौकांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून नियंत्रण करावे, तसेच महापालिकेसह संयुक्त कारवाई करून अतिक्रमण हटवावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली। त्यांना पूर्ण अवगत केलं की आज अशी परिस्थिती आहे की अमरावतीमधली ट्रॅफिक ही संपूर्ण कोसळलेली आहे। लोक हतबल झालेले आहे। आपल्या घरातून निघालेला माणूस पुन्हा वापस घरी येईल की नाही अशी शंका लोकांच्या मनात निर्माण होऊन झाली, कारण ती पूर्ण गोंधळ उडालेला आहे। चौकामध्ये पोलीस जे कॉन्स्टेबल आहेत ते वाहतुकीचा काम सोडून इतर कामामध्ये जास्त व्यस्त असतात। या सर्व गोष्टींची त्यांना अवगत करून देण्यासाठी अमरावतीची वाहतूक व्यवस्था सुधारली पाहिजे आणि पोलिसांनी आपलं काम व्यवस्थित केलं पाहिजे। मोठे अधिकारी हे कुठेच तुम्हाला रस्त्यावर दिसत नाही, PSI, PI। त्यामुळे या सगळ्या गोष्टीला अवगत करण्यासाठी आम्ही आज कमिशनर पोलीस यांना भेटलो होतो। आमचं हे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेलं केवळ नागरिकांचं शिष्टमंडळ होतं आणि त्यात व्यापारी, वकील, डॉक्टर्स, डॉक्टर सुनील देशमुखांसारखे कार्यकर्ते आणि माजी नेते आपल्या सगळ्यांचे हे होते आणि पोलीस आयुक्तांनी अतिशय शांतपणे पुरेसा वेळ देऊन आमचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं। आम्हाला अशी आशा आहे की त्यानुसार कारवाई काहीतरी केल्या जाईल, कारण ट्रॅफिकची समस्या अमरावतीमध्ये दिवसेंदिवस अतिशय बिकट होते।